आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसवर मोठा परिणाम झालेला आहे. मोठा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवतोय. आता मी पुण्यातील एका इलेक्ट्रिकच्या दुकानात आलेलो आहे. अर्थात गॅस नसल्यामुळे बरेच लोक इलेक्ट्रिक शिगड्यांवर अशा पद्धतीने शिफ्ट होताना दिसत आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इंडक्शन घेण्यासाठी गर्दी होतीये. मी ज्या दुकानामध्ये आलोय, खरं तर त्याचे मालक सध्या माझ्या सोबत आहे. कशा पद्धतीने डिमांड वाढली आहे, किती डिमांड वाढली आहे, कशा पद्धतीने लोक कस्टमर येत आहेत सध्या शेगड्या घेण्यासाठी इलेक्ट्रिकल? हो, भरपूर लोक येतात. ते भरपूर डिमांड वाढलेली आहे. पहिल्यापेक्षा आता तुम्ही असं म्हणलं तर कमीत कमी 100% डिमांड वाढलेली. 100 ते 200% लोक वाढलेले आहेत. सुरुवातीला किती लोक मागायची आणि आता किती लोक मागतायत दररोज? सुरुवातीला कसे 4-5 कस्टमर यायचे. आता नाही म्हणलं तरी 50-60 सकाळपासून कस्टमर आणि इन्क्वायरी आलेली आहेत. म्हणजे अर्थात तुम्ही आल्यानंतर सांगितलं की शॉर्टेज सुद्धा आहे. कंपन्या म्हणजे इंडक्शन तुम्ही दाखवताय? हो, शॉर्टेज पण आहे. इंडक्शनची शॉर्टेज खूप वाढलेली आहे. इन्फ्राची पण डिमांड वाढली, इंडक्शनची पण डिमांड वाढलेली आहे आणि शॉर्टेज भरपूर आहे. आता नाही म्हणलं तरी ऑर्डर आपल्याकडे खूप पडलेली आहे, पण माल येत नाही. अर्थात जर आपण बघितलं तर इंडक्शन घेण्यासाठी काही महिला इथं आहेत. ताई, तुम्ही कशासाठी आलात इथं? आम्ही आमची मेस आहे टिफिनची, तर टिफिनसाठी आम्ही आलोय हे घ्यायला. गॅस म्हणजे गॅस मिळत नाहीये का तुम्हाला? नाही भेटत आहे. ऑनलाईन पण नाही, नाहीच म्हणतायत. ब्लॅकनी नाही, ऑनलाईन नाही. ब्लॅकने विकलं जाते? हो, विकलं जाते, पण आम्हाला भेटत नाहीये. मग आता तुम्ही काय घ्यायला आलाय तिथं? आम्ही इंडक्शन घ्यायला आलोय टिफिनचे स्वयंपाक बनवण्यासाठी. म्हणजे आता टिफिन बंद करण्याची वेळ आहे का अशी काय? हो, बंद. आज बंदच आहे आमचं. बंद केलं? हो, गॅस नाहीये गॅस. मग आता इथं आल्यानंतर काय म्हणताय? तुम्हाला जे हवं इंडक्शन ते मिळतंय? नाही भेटत आहे. आम्ही 3-4 दुकानं फिरलो, इथं आलो, इथं पण नाहीये. म्हणजे तुम्हाला मोठं हवंय काय? म्हणजे तुम्ही इंडक्शन घ्या? हे काय, हे सुनबाई आमची. इंडक्शन घेणार? हे सगळेजण इंडक्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि इंडक्शन सुद्धा काही ठिकाणी अवेलेबल नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर याला भांडे सुद्धा वेगळे लागतात. म्हणजे सगळं काय? हो, सगळंच विकत घ्यायला लागणार आहे आता आम्हाला याच्या बरोबर. अर्थात सर, मला विचारायचं की इंडक्शनसाठी एक स्पेसिफिक भांडे सुद्धा असतात, म्हणजे त्याचं देखील सेल वाढला असेल, मग डिमांड वाढली असेल इंडक्शन बरोबर? येस, 100% डिमांड वाढलेली आहे. कारण इंडक्शनला कसे कुकर वेगळे लागतात, कढाई वेगळी लागते, तवा लागतो पोळ्यांसाठी लोकांना. मग सगळीची डिमांड वाढलेलीच आहे. अर्थात जर आपण बघितलं तर अनेक इलेक्ट्रिकच्या दुकानांमध्ये जिथं हे इलेक्ट्रिक शिगड्या भेटतात, इंडक्शन भेटतात, त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. या दुकानात मालची देखील शॉर्टेज आहे अशी परिस्थिती पुण्यातील मंडई, जिथं अर्थात होलसेल मार्केट सुद्धा आहे, तिथं आपल्याला पाहायला मिळते. हे देखील अर्थात मेस चालवतात, गॅस भेटत नाहीये, गॅसच्या एजन्सीमध्ये मोठी मोठी रांग आहेत, बुकिंग करून सुद्धा मिळत नाहीये आणि त्यामुळं कसा व्यवसाय चालवायचा आहे, त्यामुळे इंडक्शनवर शिफ्ट होत आहेत. इंडक्शनचे भांड्यांचे देखील सेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता हळूहळू लोक गॅस मिळत नाही म्हणून इंडक्शन इलेक्ट्रिक शेगड्यांवर शिफ्ट होण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी अधिकचा खर्च देखील या ठिकाणी त्यांना करावा लागतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.